ऐतिहासिक मैदान आहे. इथे भरपूर साऱ्या स्पर्धा सातत्यानं होत आहेत आणि सुरेख असं मैदान, आउटफील्ड देखील अप्रतिम आणि त्याहून अधिक सुंदर अशी खेळपट्टी आपण पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. 5 षटकांची ही मॅच. नियमांचा जर विचार केला तर कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे नियम आहेत ते नियम कंटिन्यू या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येतो आणि जो काही पंच डिसिजन देतील त्या डिसिजनचा आपल्याला आदर करायचा आहे. एक रिव्ह्यू फक्त टीमसाठी आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे आणि तो रिव्ह्यू रनआउट आणि बीमरसाठी असेल याची दक्षता फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. चला आपण फिल्डिंग सेटअप करायचे आहे. सलामी जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बराचसा उशीर झालाय पंच. चला आपण देखील ऑन करा. जवळजवळ 7:36 अवधी या ठिकाणी झाला. आता आणखीन विलंब करू नका कारण की यूट्यूबच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक कॉल करतात की मॅच का थांबली आहे. आज बराचसा विलंब झालाय त्या कारणास्तव आता बरेच जणांचे कॉल्स यूट्यूबला जेव्हा प्रेक्षक घर बसल्या स्पर्धा पाहतात ना त्यांचे लगेच कमेंट येतात आणि लगेच कॉल यायला सुरुवात होतात की काय झालं लाईव्ह का बन. चला पंच आपण देखील ऑन करा. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. टीम आडिवली आपल्याला ही विनंती असेल. 5 षटकांची ही मॅच. 2 पॉवर सर्कलची षटकं. ज्या षटकामध्ये P1 मध्ये 2 आणि P2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या समीप लावू शकता. ही मुभा गोलंदाजांना असेल. टॉस जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना टीम आडिवलीला आपण पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या 8 संघांचा विचार केला तर हेडोटणे आणि त्यांच्या विरुद्ध आडिवली संघ खेळतोय. नागाव आगासन, घेसर आणि शिरडोन, स्कायरा 11 शिरडोन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने दातिवली संघ आणि विरोधात पडलेगाव अशा प्रकारचे 8 संघ आहेत. आणि ह्यानंतर जो दुसरा सामना होणार आहे तो गावदेवी घेसर आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 शिरडोन हा संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही संघनायक उपस्थित असणं गरजेचं आहे जर आमचा आवाज ऐकत असतील. अन्यथा जर दोन्ही संघ उपस्थित नसतील तर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो विजय पवार आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहित पाटील आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सतीश काळन. असे 2 फलंदाज. चौथी रात्र आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळण्यासाठी या संघाचा ट्रम्प कार्ड विजय पवार पहिलाच बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटना पहिला चेंडू. अप्रतिम फटका ओव्हर द कव्हर. क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती आगास दमदार चौकार. रोहित पाटीलला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधनं आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. हे हंगाम गाजवलंय खरं तर ह्या खेळाडूनं कारण की ह्या खेळाडूकडनं नेहमीच अपेक्षा असतात टीम सतरंगी हेड उठण्यासाठी. या संघाचा बॅकबॉन आहे. गोलंदाजी फलंदाजी लाजवाब पाहायला मिळते. यस या हंगामामध्ये बायकरमॅन हा किताब देखील त्यानं पटकावला. खरं तर प्रत्येक खेळाडू जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात करतो आणि सध्याचं जे हंगाम आपण पाहतो समृद्ध क्रिकेट पाहायला मिळतंय त्या कारणास्तव प्रत्येकाचं मनोमन स्वप्न असतो की एखादी बाईक आपल्या नावावरती असावी
जेणेकरून आपली ख्याती बायकर मॅन म्हणून व्हावी ही इच्छा प्रत्येकाची आपण पाहतोय. खरं तर बेस वर्सेस बेस ही लढाई आपण पाहतोय. एका बाजूनं ऑलराऊंडर विजयला आपण पाहू शकाल तर त्याच्यासमोर रोहित पाटीलचं हे कडवं आव्हान पाहायला मिळतंय. लाऊड अपील झाली होती परंतु अपिलामध्ये पंच इम्प्रेस होत नाहीत. त्यांचं अचूक लक्ष होतं. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती तडाखा दाखवला तो रोहितनं परंतु त्यानंतर कमबॅक विजय पवारचं. दरम्यान हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच तर केला होता. गॅप शोधायचं होतं परंतु एक्झॅक्टली फिल्डरच्या हातामध्ये इनफिल्डमध्ये हा बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट करत असताना रोहित आणि साथीनं सतीशला आपण पाहतो 5 या आकड्यावरती धावफलक. पॉवर प्लेचं हे पहिले षटक रक्षात्मक पद्धतीनं सध्याच्या घडीला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय कारण की 5 षटकामध्ये कंट्रोलनं इनिंग गरजेची असते. टेम्परमेंट दाखवावा लागतो आणि तीच गोष्ट करत असताना फुल लेनचा चेंडू आणि त्या चेंडूला फक्त दिशा दाखवत असताना सतीश काळंचा हा सुरेख असा चौकार अगदी बिहाइंड द विकेट. लॉंग लेगला हा चौकार गतीचा वापर केला विजयच्या आणि बॉलला पाठवलं सीमापार. दमदार चौकार. ज्या पद्धतीनं हा फटका एक्झिक्यूट केलाय. दरम्यान आमच्या मॅक्सर मच्छिंद्र पाटील रायगडची बुलंद तोप म्हणून ज्यांची ख्याती अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकता त्यांचं आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दरम्यान इथे देखील अप्रतिम फटका. कार्पेटचा सहारा घेतला जातो. चेंडू जाईल तो एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 5-5 या आकड्यावरती खेळतात दोन्ही फलंदाज आणि सुरुवातीला पहिल्या षटकात संयम दाखवत असताना बिनबाद 10 अशी एक जबरदस्त सुरुवात आपण म्हणू शकतो बॅटिंग करत असताना सतरंगी हेडूटने ह्या टीमकडनं. आणि एका षटकाखेरीस 10 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती प्रभाकर यांना आपण पाहतोय. प्रभाकर भाने गोलंदाजी ट्रॅकवरती. सेकंड ओव्हर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण जर विचार केला तर बिनबाद 10 संयमानं सुरुवात. टेम्परमेंट दोघांनी देखील दाखवला कारण की विकेट टिकवून खेळ गरजेचा आहे. जर सुरुवातीलाच विकेट आपण गमावले तर कदाचित आपला संघ बॅकफुटला येऊ शकतो. ह्या उद्देशानं सध्या तरी खेळ चालू आहे परंतु एकदा काय खेळपट्टीवरती नजर जमावली सेट झाले फलंदाज तर नक्कीच त्यांच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील ह्यातील मात्र शंका नाही आहे. चांगला चेंडू लेग ग्लान्स करत असताना ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरकतात. मिसफिल्ड. जिथे एक धाव कंप्लीट झाली होती मिसफिल्ड झाली. लगेचच 2 धावा कंप्लीट केल्यात. ही चपलाई या दोघांमध्ये देखील आहे. नेहमीच सातत्यानं आपण या 2 फलंदाजांना सलामीसाठी पाहतो आणि या हंगामामध्ये ॲज अ ओपनर दोघांची अतिशय दमदार कामगिरी आपण पाहिली अनेक स्पर्धेमध्ये आणि या ठिकाणी देखील त्याच पद्धतीनं सध्या तरी सुरुवात दोघांनी दाखवली आहे. फेल ऑन बोर्ड. 12 धावा स्कोर कार्डवरती. वर द विकेटचा हा चेंडू स्लॉक स्वीप करायचं होतं. उडवला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली. झेलची संधी आणि पकडला झेल. संपला खेळ. फलंदाज सतीश कालनचा. पहिला विकेट या ठिकाणी आपण पाहतो. पहिला ब्रेक थ्रू प्रभाकर भाने आपल्या टीमला मिळवून देत असताना खरं तर विकेटची गरज होती. जर पार्टनरशिप इथे बिल्ड झाली असती स्टँड जर निर्माण केलं असतं तर मोठी धावसंख्या उभारू शकला असता हेडूटने संघ आणि त्यांना रोखायचं होतं आणि त्या कारणास्तव ही विकेट महत्त्वाची होती आणि ती विकेट कॅरी करत असताना आपण प्रभाकरला पाहिलं. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकाल. ओव्हर द विकेटनं हा चेंडू डिलेव्हर केला होता. अगदी मिडल स्टिकला हा चेंडू आपण पाहिला. स्लॉक स्वीप खेचायचं होतं परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवरती मिळल झाला नाही आणि अगदी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत होता. उंची जास्त आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि त्याने एक सुरेख झेल कंप्लीट केला. यस टाइम ऑन आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे.
20 मिनिटामध्ये 4 षटकं आणि 25 मिनिटामध्ये आपल्याला 5 षटकं कंप्लीट करावी लागतात. ठीक जर आपण विचार केला तर 7:39 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. याची दक्षता आपण प्रत्येक टीमनं घ्यायची आहे. सातत्यानं टाइम किती झाला ह्या गोष्टी सांगण्यात येतील आणि जर आपण वेळेत 4 षटकं 20 मिनिटात जर कंप्लीट केली नाहीत तर आपला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये जास्त आपल्याला लावावा लागेल. वनडाऊनसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहू शकाल. या खेळाडूमध्ये देखील दमखम आहे. नेहमीच स्वतःला त्यानं सिद्ध केलंय आणि त्या जोरावरती प्रसिद्धी झोतात आलेला हा खेळाडू. समोरच्या दिशेला उडवला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु दूरवरती फक्त पाहत राहतील. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. एका टप्प्यावरती दमदार चौकार. जणू काही सेट होऊन गेला हा फलंदाज. येता क्षणी पहिल्याच बॉलवरती चौकार. या 4च्या मदतीनं 16 धावा धापळकावरती. तिघांनी सुरुवात चौकाराने केली आहे. हे वैशिष्ट्य आतापर्यंत ह्या तिघांच्या इनिंगचं. कारण की रोहित पाटीलला पहिल्या बॉलवरती चौकार. जशी स्ट्राईक सतीशला मिळाली, सतीश काळन त्याने देखील चौकारानं सुरुवात केली होती आणि सुरुवातीलाच येता क्षणी यश काळनच्या बॅटमधनं देखील चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे दमखम ह्या बॅटिंग लाईनमध्ये नेहमीच आपण पाहिलाय आणि आज तो दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. अगदी पिछाडीवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न बीट केलाय क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून चाललाय तो लॉक स्टॉपच्या दिशेनं. चेंडू फरार. चौकार. एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल की क्षेत्ररक्षकाला खरं तर चेंडू नजरेस आलाच नाही असं आपण म्हणू शकता. जरूर आपल्याला पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. शफल झाले होते फलंदाज. असं वाटलं होतं की चेंडू बॅटला स्पर्श होऊन जास्त दिशा डायल्यूट करेल परंतु तसं घडलं नाहीये आणि अनुमान क्षेत्ररक्षकाचा चुकला आणि त्याच्या बाजूनं हा चेंडू सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मिळतात. 4च्या मदतीनं धावसंख्या 2 दशकात अर्थात 20 या आकड्यावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगला चेंडू सन्मान दिला. ब्लॉक हॉलचा चेंडू. क्रिकेटमध्ये 2 गोष्टी सन्माननीय आहेत. आम्ही नेहमी म्हणतो एकतर क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर आणि क्रिकेटचा परफेक्ट यॉर्कर या गोष्टींना सन्मान हा द्यावा लागतो. तो सन्मान देताना आपण फलंदाजाला पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचं जर आपण गोलंदाजी अनालिसिस पाहिलं, पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 10 आणि दुसऱ्या षटकात धावा आल्यात 11 आणि एक गडी मात्र गमावलाय. 2 षटकानंतर 21 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अवधी जर पाहिला तर 9 मिनिटाचा अवधी 2 षटकांसाठी खर्च केलाय. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करायची नाही ही सूचना. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो 3 षटकानंतर तेव्हा छोटीशी टीम मीटिंग आपण चालूमध्ये करू शकता. ही सूचना प्रत्येक टीमसाठी असेल. नेक्स्ट मॅच स्कायरा 11 शिरडोन आणि त्यांच्या अगेन्स्ट घेसड संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण ह्या ठिकाणी आल्याची रिपोर्टिंग करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. जर संघनायक उपस्थित नसतील दोन्ही तर कदाचित बॉल कमी करण्यात येतील. याची दक्षता दोन्ही टीम्सनं घ्यायची आहे. काल 3 संघांना जवळजवळ पॅनलाइज केलं होतं. तर ह्या गोष्टी आपण आज सुरुवातीला पहिली मॅच उशिरानं चालू झाली तर काही ॲडजस्टमेंट होत्या. त्या कारणास्तव हे मॅच उशिरानं चालू झाली. अन्यथा आता ह्या पुढे आता मुभा कोणत्या संघाला देण्यात येणार नाहीये. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेलमध्ये आपण विजय पवारला पाहतोय. पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये 10 धावा खर्च केले होते. विकेट प्राप्त झाली नव्हती. खरं तर ह्या गोलंदाजचा कॉलम कधी खाली नसतो. जेव्हा जेव्हा तो गोलंदाजीसाठी येतो तेव्हा तेव्हा विकेट टेकिंग ॲबिलिटी त्यांनी नेहमीच सिद्ध केली आहे. परंतु आज काय घडेल हे पाहावं लागेल. वन्स अगेन राईट मोर द विकेटनं पहिलाच बॉल समोरच्या दिशेला उडवला. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एका टप्प्यावरती चेंडू बाउंड्री लाईन पार. दमदार चौकार.
फोल्ड करून फटके आज यश काळेंच्या बॅटमधनं येतात ते पाहता तो फ्लोमध्ये आज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या अगोदर फिटनेस चर्चेचा विषय होता, परंतु आज जणू काही तो तंदुरुस्त आहे आणि आपल्या चांगल्या फॉर्मात आता खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25-25 या आकड्यावरती एक गडी आतापर्यंत गमावलाय. चांगल्या स्कोर कार्डच्या दिशेनं वाटचाल सतरंगी हेडूटने टीमची. इथे देखील चांगला फटका अलॉंग द कार्पेट जमिनी लगत अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू डीपमध्ये रवाना झाला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, तिथे फक्त मिळेल ती सिंगल. आक्रमकतेसोबत संयम आतापर्यंत जरूर पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत दोन्ही टीम्सकडनं. काही गडबड आतापर्यंत दोन्हीकडून पाहायला मिळत नाही आहे. मॅच जशी पुढे जाईल तसं प्रेशर सिच्युएशन आणि तेव्हा काही चुक्या होताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सध्याच्या घडीला मॅच चालू आहे. एका इनिंग नंतर सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय जसा जसा खेळ पुढे जातो तसा तसा मॅच कोण जिंकेल याकडे प्रत्येकाचं लक्ष लागतं आणि त्या कारणास्तव कधी कधी अप अँड डाऊन्स मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे आतापर्यंत बॅलन्स मॅचची स्थिती. काही चेंडू चांगले देखील पाहिले तर काही फटके देखील आपल्याला लाजवाब पाहायला मिळेल. फुल लेंथचा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. क्षेत्ररक्षण तर चांगलंच झालंय, परंतु एक धाव रोखू शकणार नाही. 1+1 अशा धावा 2 आणि फ्री हिटची आता नामी संधी असेल ती फलंदाजाला. अतिरिक्त ह्या 2 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू भरपूर उंच होता आणि पंचांनी लगेचच नो घोषित केलाय. नियंत्रण नव्हतं गोलंदाजचं. अतिरिक्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न आणि तो त्याचा प्रयत्न फसला आणि हा चेंडू डायरेक्ट डिलिव्हर झाला आणि अगदी तो उंच देखील होता. फ्री हिट बॉल इथे उडवायचं होतं, परंतु एज लागली आणि चेंडू चालला पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु चेंडूने जिंकले शर्यत आणि चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक खणखणीत चौकार. हॅलो, इथे स्विच हिटचा फटका. अप्रतिम क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आज जसं मी म्हटलं होतं की यश चांगल्या फ्लोमध्ये चांगल्या फॉर्मात देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या बॅटमधनं हा 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी, चतुरस्त्र फटके. अगदी जिकडे पाहावं तिकडे खरं तर फटके त्यानं दाखवलेत आणि खास करून चौकार ठोकण्यासाठी आपल्यामध्ये कला असणं गरजेचं आहे. शॉट सिलेक्शन, आय हँड कोऑर्डिनेशन या साऱ्या गोष्टी आज दाखवत असताना अगदी क्रीजचा वापर, कोण्याचा वापर देखील करत असताना लवकर अगदी तो त्याने जागा बनवली होती, ॲक्शनमध्ये आला होता आणि तदनंतर त्यांना फटका एक्झिक्यूट केलाय. इथे देखील समोरच्या दिशेला उडवलाय. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. आजच्या रात्रीतील हा पहिला दमदार षटकार. तर तुम्ही कटआउट पाहता भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष तुम्ही पाहता एकनाथ शेट देशेकर. जर यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर हरिभक्त पारा तुम्ही पाहता सतीन महाराज पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. रजनी क्रिकेट फॉर्मॅट म्हटलं तर बक्षिसांची खैरात आपण सातत्यानं पाहतोय. यस, 14 मिनिटाचा अवधी 3 षटकांसाठी कंप्लीट झालाय. ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत स्टॉप असेल, स्टॉप वॉच, परंतु ड्रिंक्स ब्रेक नंतर लगेचच आपल्याला वेगानं षटक कंप्लीट करायचं आहे. याची दक्षता टीम आडवली आपण घ्यायची आहे. आतापर्यंत मॅचची स्थिती पाहिली तर सुरुवात थोडीशी संयमानं पाहायला मिळाली. P1 मध्ये धावा फक्त 10 होत्या, परंतु जसं या खेळपट्टीवरती हे दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि त्यानंतर त्यांच्या बॅटमधनं फटके पाहायला मिळतात. खास करून यश काळन ज्यानं 9 बॉलमध्ये 28 धावा कुठल्या आहेत आणि आतापर्यंत सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकानंतर एक गडी बाद धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 42 धावा. अप्रतिम बॅटिंग. नेक्स्ट मॅच टीम घेसर आणि त्यांच्या विरोधात शिरडोन संघ. स्कायरा 11 शिरडोन आणि विरोधात घेसर संघ असेल तर दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी दाखल व्हायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. जर आपण स्पेलचा विचार केला, विजय पवार महागडा ठरला. आज त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होती, परंतु 2 षटकामध्ये तब्बल त्यानं धावा खर्च केला ते 31 धावा. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 15.50 अशी धावगती त्यानं खर्च केली आणि जर आपण सांघिक विचार केला तर 14.0 अशी गती आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे तब्बल 42 धावा 3 षटकामध्ये कुठल्या आहेत. म्हणजे हाच जर वेग राहिला तर जी मनुष्य संघनायकाने दाखवली होती की
आम्ही ह्या खेळपट्टीवरती किमान 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि अर्थातच त्या दिशेनं वाटचाल सध्या तरी आपल्याला सतरंगी हेडूटने टीमची पाहायला मिळते, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान यश काळंचं आपण पाहू शकाल. परंतु रोहितला देखील विसरून चालणार नाही. या हंगामामध्ये अतिशय चांगल्या चर्चेत आणि चांगल्या फॉर्मात हा खेळाडू पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण, पहिलाच बॉल फुल लेनचा पिक केला, पिकअप स्ट्रोक पाठवलं बॉलला सीमारेषा पार, ह्यूज हिट, षटकार. हा लाजवाब बॅटिंग चालू आहे. आतापर्यंत जबरदस्त फटके आपण यशच्या बॅटमध्ये पाहिलं होतं, परंतु मी म्हटलं होतं रोहितमध्ये देखील ती क्षमता आहे. सुरुवात चौकारानं केली होती, त्यानंतर कुठे का होईना थोडेसे चेंडू तो बीट झाला, परंतु पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधनं हा तडाखेबंद षटकार पाहायला मिळाला. या 6च्या मदतीनं 48-48 धावा स्कोर कार्डवरती. आता दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं सेट झालेत आणि त्यांच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला आता पाहायला मिळतात. बॅटचा फेस दोघांनी ओपन केलाय. इथे देखील पुन्हा बॉलला उडवलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक 2 येत आहेत, परंतु त्या दोघांना बीट करून चेंडू सीमारेषा पार, मनमोहित खणखणीत असा चौकार. हॅलो सन्माननीय विभाग प्रमुख शिवसेनेचे एक जबरदस्त दमदार विभाग प्रमुख तुम्ही पाहताय तथा माजी सरपंच नागावचे बाळराम परशुरामजी पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा या क्रीडा नगरीमध्ये मॅचेस होतात, मग डे फॉर्मेट असो नाईट फॉर्मेट असो, नक्कीच उपस्थित असतात. तुमचं बाळरामजी पाटील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. यस, ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून यांची ओळख आहे आणि खास करून जेव्हा जेव्हा नागाव संघ खेळतो तेव्हा तेव्हा नेहमीच आपल्याला ते पाहायला मिळतात. इथे देखील नो लुक शॉट खेळायचं होतं, परंतु बॉल न घेतल्या वेट सरळ पायावरती आणि पायचीच्या माध्यमातून धक्का दुसरा परतावा लागेल फलंदाज रोहित पाटीलला. बॅक टू द डगआउट. टप्प्यावरती चौकार पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर विकेट कमबॅक करण्याचा प्रयत्न आता भूषणचा राहील, कारण की कमबॅक गरजेचा आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर धावा खर्च झाल्यात, आपला स्ट्राईक गोलंदाजाला मार बसलाय आणि ते पाहता आता उर्वरित गोलंदाजांना चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राखायचं असेल तरी ते कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल त्या बॅटिंग करणाऱ्या टीम सतरंगी हेडोटनेला. खरं तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नेहमीच जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या दोघांची वर्णी लागते तेव्हा चर्चा केली जाते या दोन संघांची. दोन्हीकडे अतिशय चांगली टारकास्ट आपण पाहतोय, म्हणजे मॅच चांगली रंगेल यात शंकाच नाही. या वन्स अगेन भूषण पण त्यांच्या डाव्या बाजूने उजव्या हातानं चांगला चेंडू विकेट नंतर आत्मविश्वास दुणावतो आणि त्या आत्मविश्वासानं आता सध्या तरी गोलंदाजी करत असताना भूषणला आपण पाहू शकाल. फिंगर रोल करत असताना 50 आकडा देखील पार झाला. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्या वेगानं धावा गरजेच्या होत्या तो वेग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू वाऱ्याशी वार्ता करत असताना सीमारेषा पार, दमदार षटकार. रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं अगदी हाय बॅकलिपनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि खास करून खराब चेंडू, लेंथ खूप खराब होती. फुल लेंथचा चेंडू जणू काही फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं आणि त्याचा स्वीकार केला आणि बॉलला फेकून दिलाय त्याने. सीमारेषा पार हा दमदार षटकार पाहायला मिळाला.
आणि एकंदरीत जो धावसंख्येचा वेग आहे तो वेग कायम राखत असताना बॅटिंग करणारा सतरंगी हेडूटने संघ आपल्याला पाहायला मिळतो. 58 धावा स्कोअर कार्डवरती. षटक क्रमांक 4 सध्या तरी मार्गस्थ आहे. एका बाजूने यश आणि त्याच्या साथीला आता सार्थक, त्याच्या बॅटमधनं नुकताच षटकार आपण पाहिलाय. पुन्हा एकदा प्रहार तर केलाय. आता क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये विसावला बॉल. विकेट डाऊन. थर्ड विकेट. सार्थक 6 याकड्यावरती बाद होतोय. षटकांचा खेळ संपला. 58 धावा धपडकावरती. नवीन फलंदाज संघाचा लीडर प्रदीप काळन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आज सुरुवातीला ओपनिंगमध्ये दोन्ही कॅप्टन बरेचसे बोलले. दोघांनी या स्पर्धेचं देखील कौतुक केलं आणि गेम प्लॅनिंग देखील दोघांनी सादर केल्या. कशा पद्धतीनं या खेळपट्टीवरती खेळ आपल्याला करायचा आहे. तुम्ही पाहताय कटआउट ज्यांचं नुकताच आगमन झालं. विभाग प्रमुख तथा माजी सरपंच बाळराम परशुरामजी पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तरी देखील हरिभक्त पारायण सतीश महाराज पाटील यांच्याकडनं 2000 आणि एकनाथ शेठ देशेकर यांच्या कटआउटला हिट झाला त्यांच्याकडनं तरी देखील 2000. या आकाश भोईर केसरचे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती नवीनला आपण पाहतोय, परंतु नवीन येता क्षणी पहिल्याच बॉलवरती आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे. धक्का लागलाय आणि फलंदाज यश बाद झालाय. मोठा धक्का मी म्हणेन टीम हेडूट नेला, कारण की त्याच्याकडनं फिनिश टचची गरज होती, परंतु तो झाला बाद. 58 सांघिक या आकड्यावरती आणि स्वतः 10 बॉल 28 एक महत्वपूर्ण त्यानं इनिंग साकारली, ज्यामध्ये 1 षटकार आणि 5 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं मनाशी अशा अपेक्षा बाळगली होती की किमान आपल्याला 60 किंवा त्याहून अधिक धावसंख्या बनवायची आहे. 4 षटकामध्येच 58 धावा बनवल्या आणि आता 5व्या षटकामध्ये त्या धावसंख्येला आणखीन पुढे नेण्याचं काम करायचं आहे, परंतु एका बाजूनं ते रोखण्यासाठी नवीन तयार आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण इनेक्शनमध्ये गेसर टीमला पाहणार आहोत, तर त्यांच्या अगेन्स्ट कायरा 11 शिरडोन संघ. काल देखील वीर बजरंग शिरडोन संघाला आपण पाहिलं, जो संघ सुपर 4 अर्थात सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आणि आज सेमीफायनलमध्ये त्या संघाचा खेळ देखील आपण पाहणार आहोत. आकाश भोईर यांचं आगमन झालंय, सहर्ष हार्दिक स्वागत त्यांचं देखील. चांगला चेंडू, पायचेची लाऊड अपील, परंतु खारीज केलंय पंचांनी. पंच दर्शवतायत लेग बाईज. अगदी इम्पॅक्टचा जर विचार केला तर इम्पॅक्ट स्टंपवरती नव्हता आणि त्या कारणास्तव फलंदाज बचावलाय आणि ते धाव श्वान पथक कॅमेरामध्ये देखील कैद करत असताना आमचे कॅमेरामॅन येस रजनी फॉर्मॅटमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी आकाशात मुक्त संचार करणारे पक्षी असतील, कधी कधी आपण श्वान पथकं असतील, ह्या साऱ्या गोष्टी आमच्या कॅमेरामॅनच्या नजरेत येतात आणि ते कैद करतात. तर गुड कॅमेरा वर्क आपण म्हणू शकतो. आणि एक लोकोत्तर वाहिनी आहे, ज्या वाहिनी अंतर्गत ह्या स्पर्धा खरे तर आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस वर्ल्ड क्रिकेटच्या ही केवळ एक स्पर्धा नाही तर अनेक स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात. टीम शिरडोन आपला संघनायक देखील आपण पाठवायचा आहे. यस, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. यस, तकदीर यांना देखील आपण पाहू शकाल. इथे फटका तर फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. वेल जज कॅच. आणि इथे देखील फलंदाज बाद. डेट ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीनला आपण पाहतोय डीजे. तर गीत थांबवावं असं वाटत नाही, कारण की खुली गीत आणि आपल्या आई एकविरेवरील गीतं
ह्या गीतांमध्ये इतकी गोडी आहे की ऐकत राहावं. परंतु मॅच महत्त्वाची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडं असेल, कारण की सुरुवातीच्या प्रमुख गोलंदाजांना मार बसला आणि डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजी करत असताना नवीन भानेला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू एकही धाव त्यानं खर्च केली नाही. एक धाव खर्च झाली ती देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये, म्हणजे ती संघाच्या अकाउंटमध्ये जोडली जाते, गोलंदाजच्या अकाउंटमध्ये ती जोडली जात नाही. आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं काढलेत. लाजवाब गोलंदाजी. कमबॅक काय असतं हे दाखवत असताना चांगला चेंडू यष्टांच्या मागे, यष्टी रक्षकाकडनं पुन्हा एकदा चूक. या अगोदर देखील काही चुक्या आपण पाहिल्या होत्या जिथे लॉंग स्टॉपला चौकार आपल्याला, इथे देखील लेग बायचीच धाव. म्हणजे काय गोलंदाजीमध्ये भेदकता. खरं तर असं वाटतंय की सुरुवातीचे गोलंदाज वेगळ्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करत होते आणि आता त्यांचा अंतिम षटकामध्ये जो गोलंदाज आहे तो वेगळ्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतो की काय. समाजसेवक रुपेशजी अनंता पाटील इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलं निर्धाव षटक होऊ शकतं. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, फक्त लेग बायच्या 2 धावा आल्यात. अंतिम बॉलवरती देखील लाऊड अपील झाली आहे, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीत. एक धाव तिथे देखील कंप्लीट केली आहे आणि षटकाची झाली आहे सांगता. अंतिम ओव्हरमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे, फक्त 3 धावा त्या देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि 2 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज नवीन भानेसाठी. धाव पहिला संपला. 61 धावा धावफलकावरती. 62चा पल्ला विजयासाठी पार करावा लागेल. परंतु तुर्तास आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे आमचे साथी समालोचक मित्र सौरभ पाटील उपस्थित आहेत. इन्व्हाइट करूया दोन्ही संघनायकांना. टीम गेसर आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 शिरडोन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सो थँक्यू. या पण टॉस करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. टीम घेसर त्याला फाईट करते स्कायरा 11 शिरडोन. या विभाग प्रमुख तथा माजी सरपंच क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. जस्त व्यक्तिमत्व नागावचे बालरामजी परशुरामजी पाटील ज्याच्या शुभास्ते आपण टॉस करू. या काय दादा या कॅप्टन रियांश 11 तुम्ही घेसर पाहता. दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 या मान्यवरांना विनंती आपण टॉस करणार आहोत. जिथे सज्जद 2 कॅप्टन तकदीर पाटील नवनाथ पाटील. नाण्याची पहिली बाजू आयोजक तुम्ही पाहता सचिनदादा पाटील आणि जीवनदादा वालिलकर. नाण्याची दुसरी बाजू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चषक 2025. कॉल कोण देणार आपण कॉल करणार आहोत. चला तकदीर दादा कॉल देतात. इथे टॉस करतोय आयोजक आणि इथे राष्ट्रवादी आला. तर मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचा. तर नवनाथ दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आहे. काय म्हणशील आज याच नावानं खऱ्या अर्थानं उतरले टीम गावदेवी घेसर. टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. समोर टीम तुम्ही पाहता स्कायरा 11 तुम्ही पाहता ही टीम आहे. शिरडोन संघ समोर आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत. दुर्वेश देखील चांगला गोलंदाज आहे. तो सोडला तर अजून कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करतील. सूरज म्हात्रे आहे, दीप म्हात्रे आहे आणि आकाश भोईर. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल. या स्पर्धेमध्ये डे देखील फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळतात. आता नाईट फॉर्मॅट देखील इथे स्पर्धा बहुतेक पार पडल्यात. हे आयोजनाबद्दल काय म्हणशील. सचिनदादा पाटील क्रिकेट कित्येक वर्ष खेळतात आणि जीवनदादा वालिलकर यांच्या या आयोजन नियोजनाबद्दल आणि ते खेळताना कसं वाटेल काय म्हणशील आयोजनाबद्दल. आयोजन तर चांगलं केलेलं आहे. आपले सचिनदादा एकट्याने आयोजन करणं खूप मोठी गोष्ट आहे. टीमचा सपोर्ट नसताना सुद्धा एकट्याने आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं धन्यवाद देतो त्याला की त्यांनी एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. नवनाथ खूप साऱ्या बरोबर शुभेच्छा. टॉक्स बॉक्समध्ये न्यूज आली आहे. टॉस जिंकला तुम्ही पाहता रियांश 11 गावदेवी घेसर संघाच्या कॅप्टन नवनाथ पाटील आणि त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. आयोजन काय असतं आणि नक्कीच त्यांना बाईटमध्ये सांगितलं की एकट्यानं हे आयोजन खऱ्या अर्थानं एवढा मोठा केला आणि त्याला देखील खूप शुभेच्छा देणार. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे उत्तरार्धामध्ये सज्जद रायगडशी बोलत होतो मराठीचा एक गोड आवाज आमचे परममित्र बचिंद्र पाटील सरांना ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. हॅलो चेक बाबा थोडंसं वॉल्यूम द्या, थोडंसं बेस कमी कर. हॅलो चेक थोडंसं आणखी दे. हॅलो चेक थँक्यू.
थँक्यू सौरभ, थँक्यू साई. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणांना नमन करून महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. स्वर्गवासी अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित स्पर्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे 2025 पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय आमचे सचिन दादा 14 गाव राष्ट्रवादी आणि युवक अध्यक्ष तसेच जीवन गंगाराम वालेलकर राष्ट्रवादी पक्ष कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा या 2 मान्यवरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सचिन दादांची नेहमी आम्ही तळमळ पाहिली नागाव गावासाठी. त्याने संघ देखील उपलब्ध केला. मागच्या कित्येक वर्षामध्ये संघाला त्यानं लीड देखील केलं आणि संघाला एक नव्या उंचीवरती नेऊन ठेवलं. ही त्यांची क्रिकेटच्या प्रती असलेली तळमळ आम्ही मागच्या कित्येक वर्षामध्ये पाहतोय आणि आज ती तळमळ क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवण्याचा त्यांचा एक मानस आहे आणि तो योग्य मानस तुम्हाला पाहायला मिळतोय ना. बॅक टू गेट बोलूया सामन्याकडे. रात्रीचे वाजतात ते ठीक 8:10 आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये आज रंगतोय पहिला सामना. एका बाजूला योगेश भाणे आडिवली संघाचा योग्य आणि चांगला संघनायक, दुसऱ्या बाजूला लालचंद भंडारी हेतुटणे संघ. हेतुटणे संघ सध्या खूप मोठ्या नावावरती आलं. याचे कारण आहे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृशक त्या रघुनाथ काळन हेतुटण्याच्या मदतीत झाले. त्यामुळे हेतुटणे गाव हे खूप लोकप्रिय झालं त्या स्पर्धेच्या माध्यमातून. बघायचं की आपल्या गावाची नवीन ओळख निर्माण करणारा एक चांगली ओळख असणारा हेतुटणे संघ आणि त्याला फाईट करेल आडिवली संघ. विजयासाठी 62 धावांचं लक्ष. हिअर वी गो ऑल सेट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकरला फलंदाज रोहित पाटील, गोलंदाज रोहित पाटील, स्ट्रायकरला करण भाणे आणि त्याला साथ देईल जय पाटील. योगेश भाणे जबरदस्त संघ मालक, मी म्हणेन त्यांचे संघनायक. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. हा दर्जा आहे गोलंदाज रोहित पाटीलचा. रोहितची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, शोल्डरचा योग्य वापर आणि त्याचा स्वतःवरती असलेला कंट्रोल. अशी गोलंदाजी पाहिल्यानंतर मला ग्रामीण क्रिकेटचा खूप अभिमान वाटतो. मागच्या काही वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेटने गाठलेली उंची, त्याचा झालेला विकास आणि ते झालेला विकसितपणा ह्या चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी आणि व्हेरी फास्ट डिलिव्हरी. खूप सुंदर. फलंदाज करण भानेला शांत ठेवलाय. ऑन साइडला खेचलाय फटका. करणला शांत ठेवणं एवढं सोपं नाहीये. पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र खणखणीत षटकार. शॉट बनवलाय, समोर चेंडू ठेवलाय आणि त्यानंतर मात्र खूप चांगला फटका सजवलाय. व्हेरी गुड बॅटिंग. पहिला चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व, दुसरा चेंडू फलंदाजाचं वर्चस्व. हँडसम फटका. कॉन्फिडन्स खूप चांगला होता. ओ रायझिंग डिलिव्हरी. हा दर्जा आहे गोलंदाज रोहित पाटीलचा. हेतुटणे म्हटलं तर आमचे करण काळन यांचं गाव आणि ते एक चांगले समालोचक आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खूप चांगलं समालोचन दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृशकामध्ये त्यांचं पाहिलं ऐकलं आपण. ते आमचे परममित्र. स्वागत आहे तुमचं देखील. करण काळन एक चांगला समालोचक, त्यांचा गाव आहे आणि त्यांच्या गावाचा संघ खेळतोय. साधाबा. ओ यायली मात्र ऑन द अप लॉंग. आपला बॅकअप आहे पुढे सरकलाय फार वेगानं. सतीश काळन चेंडू खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का मध्ये होती. करणची सुरुवात थोडीशी सातपडत झाली. पहिला चेंडू बीट झाला, नंतर षटकार मारला, नंतर बीट झाला आणि मात्र तो बाद झाला. 4 चेंडू मध्ये फक्त साधाबा. थोडीशी याली नाजूक परिस्थिती या संघाची आपण पाहतोय आडिवली संघाची. आशिष मात्रे समाजसेवक नागाव यांचं शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विजय पवार ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे तोचा संघ. आडिवली संघाच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करत असतो. खूप चांगलं स्पर्धेचे चांगले आयोजक आहेत ते. यावर्षी आम्ही माफी मागतोय योगेश भानेची, कारण त्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकला नाही. ऑन माईक माफी मागतोय योगेश भाने. शेवटी थोडेसे बिझी होते यावर्षी भरपूर, त्यामुळे माफी मागतोय. स्पर्धेला पोहोचू शकलो नाहीये. 10 धापा कधी 6. गुड बॉलिंग. वंडरफुल कमबॅक. षटकार झाले. आला षटकामध्ये तरी P1 मध्ये पॉवरफुल गोलंदाजी रोहितनं दाखवली. भन्नाट वेग, अचूकता, ॲक्युरेसी, परफेक्शन, भेदकता आणि योग्य कंट्रोल. व्हॉट अ बॉलिंग. ऑन साइडला
मगाशी दाखवला करणनं षटकार, आता दाखवला विजय पवारनं षटकार. ही त्याची ओळख आहे आक्रमक फलंदाज म्हणून आणि त्याने सुरुवात केली दमदार षटकारानं. थँक्यू डीजे. विजय पवारची ओळख आहे बघा, फटका तसाच सजवलाय, गोलंदाज देखील तोच होता, फक्त फलंदाज बदलला होता. मगाशी करण बाने, आता विजय पवार. व्हॉट अ बॅटिंग. विजय पवार भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय. खुल्या गटातनं व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची ओळख त्याने निर्माण केली आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देशाच्या बाहेर देखील जाऊन त्यानं परफॉर्मन्स दाखवलाय. तो हा योग्य आणि परफेक्ट फलंदाज विजय पवार. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. कंटो गोलंदाजी स्ट्रॉंग अपील, पंचानं सांगितलं नॉट आउट. ग्रेट बॉलिंग. या षटकामध्ये काय झालं, एक गडी बाद झाला, 3 चेंडू डॉट झाले, 2 षटकार आपण पाहिले. योग्य षटक मैदानावरती. षटकार झाली सांगता 12 धाबा, बेग बाद धावसंख्या धापलकावरती. आडिवली वर्सेस सतरंगी हिंदुटणे या 2 संघांमध्ये आजच्या स्पर्धेतील पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. टॉस जिंकला होता आडिवली संघानं, प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीला आमंत्रित केलं सतरंगी हिंदुटणे संघाला आणि त्याने फटकेबाजी करत असताना 5 षटकामध्ये 61 धाबा कुठल्यात, 5 गडी त्याने गमावलेत. 62 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकाची सांगता 12 धाबा 1 बाद. सावध दमदार सुरुवात, मजा येईल. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सचिन सुरेश पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला जीवन गंगाराम वालिलकर या A1 जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. याच मैदानावरती पहिली स्पर्धा पार पडली भूषण भोईर यांच्या माध्यमातून, दुसरी स्पर्धा उत्तम दादा यांच्या माध्यमातून, तिसरी स्पर्धा सचिन पाटील आणि जीवन वालेकर यांच्या माध्यमातून. हे मैदान क्रिकेटची पंढरी झालंय. हे मैदान ऐतिहासिक ठरत आहे कारण या मैदानावरती 40+ मैदान आहे नागाव गावचं आणि या मैदानावरती भरपूर स्पर्धा सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येतात. सन्माननीय ज्ञानेश्वरजी मडवी नागावचे समाजसेवक यांचं देखील शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्याला इन्व्हाइट केलं जातं आमचे सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्या वतीनं. सो आपल्याला देखील विनंती आहे की या पण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. भूषण काळन इन ॲट नंबर 2 वरती 2P2 मध्ये येत असताना 12 धाबा दापलकावरती. पुढचा सामना पाहायला विसरू नका. रियांश 11 घेसर वर्सेस स्कायरा 11 शिरडॉन. मजा येईल. आकाश भोईरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एका संघामध्ये 4 लेफ्टी गोलंदाज. कल्याण डोंबिवलीतील पहिला नामांकित संघ, 4 लेफ्टी गोलंदाज. पाहायला विसरू नका पुढचा सामना. भूषण आलाय. भूषण काळाचा चेंडू, पहिला चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला. फुल रन डिलिव्हरी. याला चेंडू लेग बाईस पंचाचा इशारा होतोय. पाहायला ब्रश झाला चेंडू शेवटच्या मोमेंटला आणि चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये निघून गेलाय. मिळणार ती एकच धाव. अवांतर धावसंख्येमध्ये पहिली वाढ होते आणि पहिली सिंगल धाव फलकावरती नोंदवली जाते 13 धावसंख्येवरती. 62 धाबा कुठायच्या आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जिंकण्यासाठी आडिवली संघ संघर्ष करतोय. एक चांगल्या स्पर्धेचे ते आयोजक आहेत आणि आज मध्ये संघर्ष करावा लागतोय यामध्ये धावण्या जिंकण्यासाठी. विजय पवारकडे लक्ष असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज आलाय तो विजय पवार. मगाशी षटकार मारून नॉन स्ट्राईकला गेला होता. पहिल्या चेंडू होती प्रहारी फलंदाजी केली. आता मध्ये स्ट्राईकला आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट अटॅक. खेचला फटका, बनवला फटका डगआउटच्या दिशेकडनं आणि सांगितलंय मैं हूं ना. दॅट्स अ 6. दरम्यान 14 गाव समिती सदस्य सर्वांचंही ते शुभ आगमन होणार आहे थोड्याच वेळात. तर त्यांची आतुरतेने ह्या ठिकाणी वाट पाहिली जाते. आमच्या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्या वतीनं. 19 धावा 1 बाद. विजय पवार पुन्हा एकदा आपला परिचय देतोय. चेंडूचा पाठलाग केला, फटका बनवला डगावच्या दिशेनं आणि सांगितलं मैं हूं ना. टायगर इज अलाइव. टायगर जिंदा है. 19 धावा 1 बाद. ग्रेट बॅटिंग. बघायचं 3 षटकार लगातार मारणार का नाहीये. कमबॅक केले गोलंदाजांना. चेंडू टप्पावंतर आतमध्ये आणल्या. फलंदाज बीट करत असताना विजय पवार सारख्या फलंदाजाला चेंडू बीट करणं म्हणजे समुद्रामध्ये पाण्याला आग लावणं एवढे सोपं नाहीये. विजय पवारला शांत राखणं आता केलंय काम ते भूषण काळनं. भूषणची देखील गोलंदाजी भन्नाट वेग आहे त्याच्याकडं. त्याचं देखील कंट्रोल स्वतः भरपूर चांगला आहे आणि अटॅक करत असताना मगाशी चेंडू खराब नव्हता. शॉट बनवला होता चेंडूवरती. गोलंदाज तयार.
फुल टॉस प्रहार केलाय मात्र कनेक्टिव्ह मेल नाही यशच्या पुढे सरकलाय पंचाचा नोबाचा इशारा कल्पेश आलाय लॉंग ऑनला बॅकअप देईल 2 धाबा मिळतील त्यामुळे 2+1 3 धाबा नॉट अ गुड क्रिकेट नो बॉल अवांतर धावसंख्या ला वाढ होणार अवांतर संख्या 2 न वाढणार मागाशी एक लेग बायच आता नो बॉल 1+2 धाबा मिळणार त्यामुळे धावसंख्येला आकार 22 वरती येणार आता डगआउट मध्ये आडिवलीच्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कारण हा खराब चेंडू समजला जाईल त्यामुळे फ्रीट असणार आहे आणि फ्रीटचा वापर कोण करणार विजय पवार करणार त्यामुळे धोक्याची घंटा आहे हे तुटणे संघासाठी बघायचं आहे किती कमबॅक करणार हे तुटणे संघ केसला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनला बॅकअप आहे तिथे मात्र पोहोचू शकला नाहीये कपल ऑफ द बाउन्सेस 4 रन्स व्हाट अ शॉट अँड व्हाट अ यूज अप फ्री हिट विजय पवार खेळतो 18 वरती फ्रीटचा वापर आमगांचा अक्षरी प्ले होता काय फटकेबाजी केली 26 वरती 1.4 षटकांची सांगता 2 more deliveries to go of power play overs 26 वरती एक जबरदस्त अटॅक अवे फ्रॉम बॉडी वाईट चेंडू वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न पहिला वाईट चेंडू आलाय एक लेग बायज एक नो बॉल एक वाईट अशा रीतीने आव्हान तर 3 धावा भूषणचा वेगळा प्रयत्न आहे कारण विजय पवारला थांबवणे त्याच्या समोर मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला त्याला सामोरं जायचं आहे त्यामुळे तो वेगवेगळे मार्ग शोधतोय या विजय पवारला शांत ठेवण्यासाठी 27 धावा एक बाद गुड बॉलिंग गुड बॅटिंग लवकर केसला फटका लोंगाच्या डोक्यावरनं फ्लॅट स्ट्रोक अँड हँडसम निघून गेले लोंगाच्या डोक्यावरनं अजून एक षटकार विजय पवारच्या बॅटमधनं तिसरा षटकार दरम्यान सन्माननीय चौदागाव त्यांचं सर्वांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल त्यांचे सन्माननीय संजयजी मडवी साहेब गुरुनाथजी पाटील साहेब आपण पाहू शकाल तसेच चेतन शेठ पाटील सन्माननीय शत्रुघ्नजी पाटील तसेच आमचे दत्ता शेठ पाटील तसेच ज्ञानेश्वरजी अंधारकर तसेच ज्ञानेश्वरजी मडवी ह्या सर्व मान्यवरांना विनंती करतो या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये चौदागाव समिती सदस्य या संपूर्ण टीम कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव यांच्या वतीनं भरवलेली स्पर्धा सन्माननीय लक्ष्मणजी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत अगदी आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत 33 धावा दाखल करते अजून एक मोठा फटका मान्यवरांचं स्वागत केलं षटकारानं अजून एक षटकार विजय पवारच्या बॅटमधनं चौथा षटकार आणि या इनिंगचा 5वा षटकार कारण करण बानेने एक षटकार मारला विजय पवारने 4 षटकार मारले धावा आणि फक्त धावांचा वनवा पेटवलाय पहिल्या षटकामध्ये 12 आणि या षटकानंतर 39 धावा म्हणजे स्कोरर आम्हाला सांगतील या षटकामध्ये धावा आल्या किती 27 धावा आल्यात 27 runs coming up this over. It's a very expensive over for the Hedutne team and it's a very good over for the Adivli team. 27 धावा षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 12 विजय पवारने ठोकले 4 षटकार आणि त्यानंतर पहिला करण बारेने ठोकलेला षटकार 5 षटकाराच्या मदतीनं 3 अवांतर धावसंख्या एक वाईट एक नो एक लेग बायज एकूण धावा दाखल फार वेगाने आल्यात हा बघा हा ओव्हर दाखवला जातोय चला पंच सांगतात लगेच फिल्डिंग लावून घ्या वेळेचं बंधन आहे तुम्हाला हा लास्ट ओव्हर प्रिव्हियस ओव्हर दाखवला होतोय ओम साई च्या माध्यमातून हा केसरीला फटका होता पहिला षटकार काय फटका दाखवला काय नजाकत होती आणि डगआउट मध्ये तो झेल देखील टिपण्यात आला होता व्हॉट अ क्लास बॅटिंग हा बघा विजय पवारचा हा LBW केली होती अपील होतं लेग बिफोरचं मग राईट डिसिजन करता हा 8 फॅक्टर होता आणि हा बघा चेंडू पुढचा लास्ट ओव्हरचा प्रिव्हियस दाखवलं होतं व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट बॅटिंग क्लास बघा विजय पवारचा स्टान्स बघा दर्जा बघा त्याचा क्लास बघा आणि त्याचा स्टँडर्ड बघा क्वालिटी शॉट हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे चला वळवले आपण सामन्याकडे 27 धावा आले एका षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 12 2 षटकार आले एकूण 5 षटकार आतापर्यंत आढळली संघाने दाखवलेत व्हाईट कार्ड एंट्री आहे संघाला कारण काही कारणास्तव
संघ उपस्थित राहू शकला नाहीये. उंबारली गावदेवी उंबारली यांच्या माध्यमात येणाऱ्या काही दिवसामध्ये नाईट स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. सचिन बोईरचा संघ मात्र काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाहीये. त्यामुळे व्हाईट कार्ड एंट्री मिळाली. आडिवली संघाला फायदा घेतलाय त्यानं. 18 चेंडू फक्त 23 धावांची गरज. 62 धाबा कुटायचे 2 षटकामध्ये झाल्या ते तब्बल 39 धाबा. 39 ऑन स्कोरबोर्ड. व्हॉट अ हेल्दी स्कोरबोर्ड. गोलंदाज तयार. रोहित पाटील इज बॅक इनटू द अटॅक इन सेकंड स्पेल. पंचांचा वाईटचा इशारा. याच गोलंदाजानं पहिला गडी बाद केला होता. दुसरा वाईट या सत्रातील. 1 चेंडू नो, 1 लेग बाय, 2 वाईट, 4 अवांतर धाबा. 5 षटकार पाहायला मिळाले. ग्रेट बॅटिंग फ्रॉम विजय पवार. जय पाटीलला स्ट्राईक आत्ता मिळाली कारण जय पाटील सुरुवातीला आलेला फलंदाज आहे. सलामीला आला होता. दुसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्राईकला उभा राहिला होता. पहिल्यांदा आलाय स्ट्राईकला. 1 चेंडू खेळला होता तो मात्र डॉट झालाय. रोहित पाटील लेग बायची धाव मिळाली होती त्याला. ती अवांतर धावांमध्ये जाईल. त्याच्या खात्यामध्ये येणार नाहीये. 40 धावा. रोहित पाटील इज बॅक इन टू द अटॅक. 2 षटकार आले होते रोहितला पहिल्या षटकामध्ये. 3 चेंडू डॉट फेकले होते. गडी बाद केले होते त्यांना आणि आता चांगली भागीदारी झाली. यस साई. यस, या स्पर्धेचे आमचे मुख्य जनक सन्माननीय जीवनदादा वालीकर यांचं शुभ आगमन. सन्माननीय साहेबांना मी विनंती करतो की या कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांचं शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जय पाटीलच्या बॅटमध्ये गाला चौकार. माफ करा बाईचा चौकार मिळणारा. बघा किती बघा चेंडूमध्ये ऍक्शन रिप्ले बघा. मानवाने आगमन होते त्यामुळे आमची कॉमेंट तुमच्या इथे पोहोचत नाहीये. माफी असावी. विकेट किपरला बीट केला कारण चेंडू खाली राहिला. डाऊन द लाईन डिलिव्हरी होती आणि विकेट किपरला बीट करत असताना नॉट अ गुड क्रिकेट. एदुटणे संघानं प्रेशर घेतलंय. अंडर प्रेशर क्रिकेट खेळतोय. धावा चांगल्या आहेत एदुटणे संघाच्या. 61 धावा कमी नाही आहेत. 5 षटकांमध्ये रात्रीमध्ये कमी नाही आहेत धावा. मग ते विजय पवारला थांबवणं थोडंसं कठीण आहे. कट केला बॅकफुटला जाऊन गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडं. दुसरा चौकार संघनायक लालचंदला. चेंडूने हुल या आडिवली संघाने दाखवले स्विचचा वापर करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. रोहित पाटीलचा अपील बघा किती स्ट्रॉंग आहे. रोहित यासाठी ओळखला जातो. ॲग्रेसिव्ह प्लेअर आहे तो. आक्रमक लवकर होतो आणि योग्य गोलंदाजीसाठी तो वापरला जाणारा क्लास गोलंदाज आहे. हा बघा ॲक्शन रिप्ले. राईट आर्म राऊंड विकेट अटॅक केला होता. स्विचचा वापर मध्ये पंचाने सांगितले नॉट आउट. 48 वरती 1, 6 वरती पहिला धक्का. नंतर भागीदारी बघा खूप चांगली पाहायला मिळाली. दोघांमध्ये 34 धावांची भागीदारी आतापर्यंत. विजय पवार जसा गेला मैदानावरती धावांचा वनवा पेटवलाय. अनस्टॉपेबल फलंदाजी केली आणि आता जय पाटील देखील गरम झालाय त्याची फलंदाजी पाहून. नाही जमलं. लवकर बॅटचा पेस ओपन केलाय. फलंदाजांचं मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं. जेव्हा चेंडू बीट होता तेव्हा वाईट मागतात. 48 धावा एक बाद. वाईट मागायची गरज नाहीये कारण तो पंचांचा अधिकार आहे. वाईटचं कोणते अपील केलंच पाहिजे असं कोणताही लॉ नाही आहे क्रिकेटमध्ये. ते पंच दाखवतील. त्यावेळी कधी वाईटची अपील करीत जाऊ नका. ती गरजेची नसते. 48 धावा एक बाद. 30 षटक मार्गस्थ असताना 62 धावा कुठायच्यात. हे तुडणे संघाच्या विरुद्ध आडिवली संघाला 30 षटक मार्गस्थ. कट केला चेंडूला पंचांच्या एक्झॅक्टली मागा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू आलाय तो मात्र आता फाईन लेग रिझन मध्ये कव्हर करतो. 2 धावा आणि याचबरोबर 50 ब्रिंग्स अप. वेलकम 50. 50 धावा धावालकावरती. फास्टेस्ट 50 दाखवली मैदानावरती. 2.5 षटकांमध्ये. हे डगआउटचं दृश्य बघा. सध्या टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केलं जात आहे आणि जबरदस्त ॲटमॉस्फिअर मैदानावरती. 50 धावा 17 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्यात. आता फक्त गरज आहे 13 चेंडूने फक्त 12 धावांची गरज आहे. सोपा आहे क्रिकेट आमच्यासाठी. आडिवली संघानं दाखवलं मैदानावरती. विजय पवारने जबाबदारी घेतली खांद्यावरती. क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ फॅबुलस डिलिव्हरी फ्रॉम द रोहित पाटील. रोहित पाटीलचं षटक क्रमांक 2 देखील संपलं. आता समीकरण असणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. व्हॉट अ डिलिव्हरी. काय डिलिव्हरी होती बघा साईड अँगलनं. ओमसाई च्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट आणि फलंदाज बाद. 12 चेंडू 12 धावा. डीज आहे.
8 टावर लक्क प्रकाश सन्माननीय जीवन गंगाराम वालिलकर राष्ट्रवादी पक्ष कार्याध्यक्ष आणि सचिन सुरेश पाटील या दोघांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. या बघा डगआउटचं दृश्य या VIP डाईसचं हे दृश्य आपण पाहतोय. सचिन दादा आणि जीवन वालिलकर हे सध्या चर्चा करत असताना सचिन दादांची तळमळ मी मगाशी देखील वर्णन केलं होतं. नागाव संघ त्यानं नवीन निर्माण केला त्यानंतर त्या संघाला प्रकाश जोतात आणलं चांगली कामगिरी त्यानं केली. हे आमच्या त्या सौरभ दाखवत जातात आणि आमचे माजी सरपंच त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आमचा VIP डाईस सुंदर ॲटमॉस्फिअर अभि ही बघा विहंगम दृश्य स्क्रीनवरती सच अ ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. दिस टुर्नामेंट इज गोइंग फॉरवर्ड विथ अ ब्युटिफुल मोमेंट्स सच अ ब्युटिफुल ग्राउंड नो डाऊट. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात त्यांच्यासाठी हे दृश्य विहंगम दृश्य मैदानावरती ब्युटिफुल पिक्चर ऑन स्क्रीन बोर्ड. ना बॅक टू क्रिकेट 12 चेंडू 12 हे समीकरण तुमच्या समोर. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वांचे लाडके शरद पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस आहे आणि तोच आकडा मैदानावरती 12 धाबांची गरज आहे. आता 12 चेंडू 12 धाबांची गरज. सिंगल काढली मैदान होती. विजय पवार शांत आहे मगाशी तो नॉन स्ट्राईकला भरपूर वेळ उभा राहिलाय आता तो पुन्हा स्ट्राईकला आलाय. आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 11 चेंडू आणि फक्त 11 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर आहे मध्ये बघायचं अजूनही हेतूटने कमबॅक करू शकतोय. जर विजय पवार त्यांना लवकर बाद करता आला तर मात्र ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना जेवढे सरकलाय लॉंगाला बॅकअप आहे तिथे एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न कॉल योग्य होता. थ्रो देखील चांगला होता. सतेश कालन चेंडू खाली आला होता. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरजेचे 10 धाबांची नेट टू नेट फाईट आहे मैदानावरती. कारण पहिल्या 3 षटकामध्ये 50 धाबा कुठल्यात त्या मात्र पलटबार करताना आडिवली संघानं टॉस जिंकला क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि हेतूटने संघाला फलंदाजी आमंत्रित केलं. हेतूटने संघानं 5 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धाबा कुठल्यात 62 धाबा कुठल्याच्या आडिवली संघाला आणि आता 10 चेंडू 10 धाबांचं समीकरण शेवटच्या टप्प्यात. ओ ब्लॉक यालीमध्ये चॉप केल्या चेंडूला शेवटच्या मुवमेंटमध्ये एकदा पुढे केले दुसऱ्या बॅटचा प्रयत्न होणार झाला धावा. अंडर प्रेशर क्रिकेट केला भाग पडले हेतूटने संघाला. गोलंदाज थोडासा नाराज आहे संघनायक लालचंद दादा थोडासा नाराज आहे कारण जिथे 1 धाव होती तिथे एकच व्हायला होती असा त्यांचा विचार होता. मात्र 2 धाबा झाल्यात. रनिंग चांगली होती दोघांच्या मध्ये आणि कॉल लवकर दिला. येणारे चेंडू 9 आणि 8 धाबांची गरज आहे. नेट टू नेट फाईट सामना. व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. मजा आहे सामन्यामध्ये. रंगतोय सामना पहिल्या रात्रीचा पहिला सामना आज माफ करा दुसऱ्या रात्रीचा पहिला सामना. कट केला बॅकफुटला जाऊन डीप कव्हरला बॅकअप होतं. कल्पेश कालेला होता मगाशी जेल टिपला होता. आता देखील 2 धावा. याला शुद्ध मराठीमध्ये गंडवलं म्हटलं जातं आपल्या आगरी भाषेमध्ये आणि खरोखरच गंडवलं क्षेत्ररक्षकाला. चौथी रात्र माफ करा. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 6 धावांची. उद्या मात्र शेवटची रात्र. माफी मागतो आम्ही सचिन दादांची. या स्पर्धेसाठी भरपूर दिवस त्याने आमचे मागितले होते मात्र शेड्यूल फार बिझी आमचं त्यामुळे माफी मागतो सचिन दादा तुमची देखील. चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न एकच धाव मिळणार आणि चेंडू मागे निघून गेलाय आणि एखाद्या संघाला आकार येणार. आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती फक्त 5 धाबांची. समीकरण बघा कसं बदलत गेलं. 12 चेंडू 12 11 नंतर 10 नंतर 9 8 6 आणि आता 7 5. मागच्या 2 चेंडूतील 4 धाबा कुठल्यात माहिती आडिवली संघाला. मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबलला सुरू ठेवलं पाहिजे आणि फिल्डरांना बिझी ठेवलं पाहिजे आणि सामना पुढे नेला पाहिजे अशा अनेक विचारांना या संघाने खुणगाट बाटले आणि मागच्या 2 चेंडूतील 4 धाबा निर्माण केल्यात. समीकरण सोपं झालंय मात्र अजूनही सामना फाईट आहे. 7 चेंडू 5 धाबा 57 धाबा 2 बाद. शेवटचा चेंडू षटकातील. गुड बॉलिंग फ्रॉम द बॉलर लालचंद कॅप्टन ऑफ द टीम. गुड बॉलिंग ऑन साइडला दिशा देत असताना मात्र कनेक्टिंग नाहीये. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न कॉल केलाय. चेंडू रेनं वाकणं उचलणं फेकणं थ्रो कुठे होता मात्र नाहीये मिळणार. एकच धाव. काय मॅच झाली. 8च धावा त्या षटकामध्ये आणि आता लालचंद थोडासा नाराज झालाय कारण अटॅक चांगला केला त्यानं. फलंदाजाला शांत ठेवलंय. मोठे पटके मारू दिले नाहीयेत. क्षेत्ररक्षण थोडंसं डिसाल झालं आणि त्यामुळे धावा जास्त गेल्यात. 8 धावा गेल्यात. समीकरण असणार आहे 7 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. हॅलो तुम्ही कटआउट पाठा मुख्य व्यासपीठावरती विराज बारा चेतन शेठ पाटील जे बाजी उपसरपंच आहेत दहिसरचे तसा याचा 14 गाव विकास समितीचे जे खजिनदार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता शत्रुघ्न पाटील जे बाजी
उपसरपंच भंडारली आणि खजिनदार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही गुरुदादा पाटील यांना पाहताय जे सरचिटणीस आहेत सौदागाव विकास समितीचे. यांचे कटआउट आहेत. जर त्याच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर हरिभक्त पारायण सतीश महाराज पाटील जे नागावचे आहेत याच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सौरभ. 6 चेंडू 4 धावा. आमचे सौरभ आम्हाला जॉईन झालेत. भारदस्त आवाज आहे त्यांचा आणि आमचे साई देखील आज जॉईन झालेत. त्यांचे आम्ही स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका पाहत राहा सामना. खूप चांगली स्पर्धा. स्वर्गवासी अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव च्या माध्यमातून स्पर्धा आपण येस विकेट देखील आम्ही सांगतो. 12 खेळाडू आम्हाला ही गोष्ट निदर्श आणू इच्छितात आणि संघाचे बरोबर आहे त्यांचं योग्य म्हणणं आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथम विकेट पाहिले जातात. नंतर टॉस फलंदाजी करताना 5 गडी बाद झाले होते. हे तुटणे संघाचं आहे आणि या संघाचे गडी बाद झालेत ते फक्त 2च. त्यामुळे 3 धाबा चालू शकतील. 12व्या खेळाडूला लगेच चिंता लागली की 3 धाबा चालतील का. हो चालतील तुम्हाला 3 धाबा. त्यांचा बीपी लवकर हाय होतो. 12वे खेळाडू असतील प्रेक्षक असतील पाठीराखे असतील कारण त्यांना सामना जिंकायचा असतो मित्रांनो. कारण नेहमी म्हटलं होतं की नोटा आवाज करत नाही चिल्लर आवाज करते. त्यामुळे खेळाडूंना जेवढं दुःख होत नाही ना तेवढं दुःख पाठीराख्यांना आणि 12व्या खेळाडू होत असतो जेव्हा संघ पराभूत होतो. 6 चेंडू 4 धाबा. ऑल दी बेस्ट. वेगळ्या पद्धतीने केल्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. ही ताकद आहे हेतुटणे संघाची. हेतुटणे संघ कधी कमबॅक करेल ना हे तुम्हाला कळणार नाहीये. आता डगआउट शांत नाहीये. ज्या 50 धावा झाल्यानंतर 17 चेंडूमध्ये डगआउटमध्ये जे वातावरण होतं ते वातावरण आता बदललंय. कारण क्रिकेट बदलतं क्षणाक्षणाला. बघायचं सामना क्लोज येतोय. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे 4 धावांची. 3 धावा देखील चालतील. मग ते विजय पवार सारखा फलंदाज मैदानावरती असताना आम्हाला विकेटच्या आधारावर जिंकायची गरज काय असं विजय पवार नेहमी प्रश्न विचारत असतो. मग गोलंदाज खूप चांगला आहे. गोलंदाजी करतोय प्रदीप कालन. बघायचं प्रदीपकडे भविष्य आहे या सामन्याचं. वाटा मॅच. 5 चेंडू 4 धाबा. थरार क्रिकेटचा गोलंदाज तयार नाहीये. पंचांचा वाईटचा इशारा. ओ माय गॉड. हा वाईट चेंडू फार वाईट परिस्थिती निर्माण करू शकेल. कारण आतापर्यंत 5 धाबा अमांतर आल्यात. 3 चेंडू वाईट. एक लेग बाईज एक नो. 5 धाबा तुम्ही अमांतर दिल्यात. त्यामुळे 4 धाबा बाईकच्या आहेत. त्यामुळे अमांतर धावसंख्येला आळा घालणं कालाची गरज होती. 5 चेंडू 3 धाबा. क्लोज एन्काउंटर. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना थ्रू द लाईन इन फ्रंट ऑफ द स्क्रीन डाऊन द ग्राउंड. 2 धाब्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. यस इज गॉन. दुसरा धक्का मैदानावरती. त्यामुळे आता समीकरण बदलणार. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 2 धावांची. 1 धाव देखील चालू शकेल विकेटच्या आधारावरती. डीझेड तिसऱ्या बंदची मागणी केली कारण फलंदाजानं अपील केलंय. कारण पंचांना डायरेक्ट सांगितलं होतं की आउट आहे. तेव्हा तिसऱ्या पंच आमचे मनोज पाटील आमचे उत्तर शिवचे ते चेक करतील. मनोज पवार आमचे पवार इज पॉवर. कारण शरद पवार साहेबांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. त्यावेळेला पवार इज पॉवर बघायचं आहे. 12/12चं समीकरण होतं. शरद पवार साहेबांचा वाढदिवस डिसेंबर महिन्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचे वाढदिवस असतात. त्यामध्ये शरद पवार साहेब, सोनिया गांधी, रिकी पॉन्टिंग, तदनंतर रतन टाटा जे स्वर्गवास झाला त्यांचा. तदनंतर आपण पाहतोय किंगफिशरचे विजय मालिया जे पळून गेले विदेशामध्ये त्यांचा देखील वाढदिवस. त्यानंतर लता मंगेशकर यांचा वाढदिवस ज्यांचा स्वर्गवास झाला. सर्व मोठमोठ्या लोकांचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतात. हे विसरता कामा नाहीये. बघायचं बाद आहे की नाहीये मनोज पवार सांगतील आम्हाला. आणि येस आउट. फलंदाज बाद. डीझेड
कार्यक्रम करायचा आहे. बघायचं कोण कोणाचा कार्यक्रम करणार. आडिवली संघ हेतुटणे संघाचा कार्यक्रम करणार की हेतुटणे संघ आडिवली संघाचा करेक्ट कार्यक्रम करणार. सामना मैदानावरती रंगत निर्माण झाले. 4 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे. ज्या संघाने 3 षटकामध्ये 50 धाबा कुठल्यात त्याच संघाला 12 चेंडू मध्ये 12 धाबा कुठताना मात्र त्यांची दमछाक झाली. हा तर क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे आम्हाला आवडतोय हा क्रिकेटचा खेळ. 4 चेंडू 2 धाबा, क्लोज एन्काउंटर, व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ बॉलिंग. मजा आली सामन्यामध्ये. रंगलाय सामना. पहिला सामना प्रेक्षकांची मन जिंकत असताना आणि प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवतोय सामना. अत्यंत सुंदर ॲटमॉस्फिअर, अत्यंत सुंदर क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीमध्ये रंगतोय हा सर्वात मोठा सामना मैदानावरती. 4 चेंडू 2 धाबा, व्हॉट अ मॅच. गोलंदाज तयार. शेवटच्या मोमेंटला टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आणि पंचाने बोर्ड आकाशाला दाखवलंय की नाहीये ह्याची मात्र शहानिशा केले जाईल. किती स्ट्रॉंग अपील होतं, भरपूर स्ट्रॉंग अपील होतं. सामना बदललाय, पुन्हा सामना परिवर्तन करतोय. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 2 धाबांची. श्वास रोखणारा सामना, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये, अलोट गर्दीमध्ये रंगता सामना आणि पहिला सामना एवढा चांगला होतोय तर विचार करा आजची रात्र किती चांगली जाणार प्रेक्षकांसाठी. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 2 धाबांची. सामना बघा कसा होता. 12 चेंडू 3 चेंडू आणि 2 धाबांची गरज. 12 चेंडू 12, 11 चेंडू 11, 10 चेंडू 10, 9 चेंडू 8, 8 चेंडू 6, 7 चेंडू 5, 6 चेंडू 4, 5 चेंडू 4, 5 चेंडू 3, 4 चेंडू 2 आणि आता समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 2 धावा. एक धाव चालू शकेल जर विकेटच्या आधी सामना जिंकायचा असेल तर. यालाच म्हणतात क्रिकेट. 17 चेंडू मध्ये 50 धाबा कुटणारा संघ 13 चेंडू मध्ये 12 धाबा कुटताना दमछाक झाली. हेच तर क्रिकेट पाहिलं. शेवटच्या मोमेंटला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय आणि मिळणार ती एक धाव. स्कोर इज इक्वल. या स्कोर इज लेवल आणि पंचाने सांगितलं की स्कोर इक्वल झालाय. फलंदाज नॉट आउट आहे. 2 चेंडू मध्ये 2 जरी गडी बाद झाले, 2 चेंडू मध्ये 2 जर गडी जरी बाद झाले तरी मात्र आता सामना जिंकणं कठीण असणार आहे. ते मात्र हे तुटणे संघाला. त्यामुळे आता योगेश बानेनं थोडासा श्वास घेतलाय, ब्रीथ घेतलाय, कारण सामना आता त्यांच्या बाजूला आलाय. 17 चेंडू मध्ये 50 धाबा कुटणारा संघ 13 चेंडू मध्ये 12 धाबा कुटत असताना दमछाक झाली संघाची आणि पूर्ण डगआउटचे प्लेयर्स उभे राहिलेत. एवढा अंगावरती शारा निर्माण झाला आणि शेवटच्या क्षणाला सामना जिंकलाय. तोही विजय पवार मैदानावरती असताना आडिवली संघाला प्रचंड संघर्ष करावा लागलाय. हे तुटणे संघ हा देखील आपला विजय आहे मी सांगेन, कारण 12 चेंडू मध्ये 12 धाबा कुठत असताना सामना शेवटच्या 2 चेंडूवरती आणून सोडलात. विजय पवार फलंदाजीमध्ये असताना त्याला तुम्ही शांत ठेवलात. हा देखील हे तुटणे संघाचा विजय मैदानावरती. मात्र लिगल विजय आडिवली संघाचा असणार आहे. हार्दिक अभिनंदन. या आपण मॅन ऑफ द मॅच घोषणा करूया. स्कोर आम्हाला सांगतील. मॅन ऑफ द मॅच घोषणा नो डाऊट विजय पवार नॉट आउट. 37 धाबांची दमदार आणि मादक खेळी दाखवले. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर धाबा कुठत असताना आणि तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. हॅलो हॅलो चला संघाला विनंती करूया ज्या संघाने टॉस जिंकलाय लगेच आपण केसर संघाला आकाश लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. फलंदाजाला विनंती लगेच पाचारण करा, कारण आज आम्हाला एक सामना अतिरिक्त खेळवायचा आहे. एक सेमीफायनलचा सामना पेंडिंग आहे, तो आज आम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्याला शेड्यूल लॉंग आहेच. चला आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करूया. विजय पवार यायचा आपण 37 धाबा कुठल्यात आणि मी आमंत्रित करेन मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी. मान्यवर आमचे आजचे सन्मान्य चेतन शेट यांना मी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी. आपण यावं आणि आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यावा. या चेतन शेट. विजय पवार वेलकम. थोडासा घामाघूम झालाय, थोडासा नाराज, प्रेशर प्रचंड होता. वेल जय 37 धाबा कुठल्यात विजयने विजयशी आपण थोडीशी वार्तालाप करणार आहोत. मात्र तो पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. वेलपेट विजय पवार. व्यवसाय खेळू आहे, प्रोफेशनल खेळू आहे. देशाच्या बाहेर देखील जाऊन दुबईमध्ये देखील जाऊन त्याने प्रदर्शन दाखवलंय. प्रत्येक कंट्रीमध्ये खेळत असतो, त्यानंतर प्रत्येक स्टेटमध्ये तो खेळतोय. आज मात्र बोलण्यास नकार दिलाय कारण प्रचंड प्रेशर होतं.
येस. तर या आपण लगेच मला सामन्याकडे विजय पवार सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करीत 37 विथ रन्स. खूप चांगली फटकेबाजी. या कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आपण सौरभ यांना. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. खूप मोठी स्पर्धा आहे आणि कुठेही जाऊ नका. आजची रात्र खूप मोठी असणार आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण लुटूया या क्रिकेटचा आनंद. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स.